कहते हैं बड़ा नाम करेगा, बेटा अपना ऐसा काम करे. हो ना. जगात प्रत्येक पप्पा असेच असतात. आपण जे पाहू शकलो नाही ते आपल्या मुलांनी पाहावं. आपण जिथपर्यंत पोचू शकलो नाही तिथपर्यंत त्यांनी पोचावं आणि आपलं लेकरू आपल्यापेक्षा खूप मोठं व्हावं. हे प्रत्येक बाबांचं न बोललेलं स्वप्न असतं. आई कडेवर घेते, मायेची ऊब देते, पण बाबा खांद्यावर घेतात आणि जग दाखवतात. बघ, मी जे पाहू शकलो नाही, मी जे करू शकलो नाही ते तू कर, माझ्यापेक्षाही मोठी हो. आज मागे वळून पाहताना जाणवतं आपण पुढे जावं असं जगात सगळ्यांनाच वाटेल असं नाही, पण आपल्या बाबांना मात्र ते कायम वाटतं. आपलं लेकरू आयुष्यात खूप पुढे जावं, खूप यशस्वी व्हावं, खूप आनंदी राहावं. तेव्हा तुला सगळीकडे जाता आलं नसावं म्हणून तू बाबांना पाठवलंच, हो ना. कारण जगात असा कोणताही प्रश्न नाही ज्याचं उत्तर बाबांकडे नसतं, आणि उत्तर नसलं तरी धीर देणारा हात मात्र नक्की असतो. देवा, आज तुझे खूप आभार मानायचे आहेत, कारण तुझ्यामुळेच आम्हाला इतके सुंदर पप्पा मिळाले. लहानपणीचे दिवस, हट्ट, खेळ, धमाल आणि आमचे पप्पा लाडही करायचे आणि शिस्तही लावायचे. कधी मायाळू, कधी कठोर, कधी मित्र, कधी गुरु. पप्पा, तुम्ही अगदी फणसासारखे आहात. बाहेरून काटेरी, कधी रागीट, कधी कठोर, पण आतून एकदम गोड, मायेने भरलेले. फणसाची गोडी जशी आत दडलेली असते तसंच बाबांचं प्रेमही मोठं झाल्यावर समजतं. लहानपणी आम्हाला वाटायचं जगातले सर्वात श्रीमंत माणूस म्हणजे आमचे पप्पा, कारण आम्हाला जे हवं ते पप्पांकडे असायचं. सुमोमध्ये बसवून फिरायला घेऊन जायचे, शाळेत सोडायला आणि आणायला यायचे. आमचा वाढदिवस आला की बोल तुला काय गिफ्ट पाहिजे असं प्रेमाने विचारायचे. आणि आमच्या मित्रमैत्रिणींचेही खूप लाड करायचे आणि मला त्याचा राग यायचा. मनात वाटायचं हे पप्पा माझे आहेत, माझेच फक्त लाड करायचे. उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्हाला वाटायचं आता खेळायचं, धमाल करायची. पण आमच्या बाबांची शाळा सुरू व्हायची. नीट शिक, शिकून खूप मोठी हो, हे वाक्य रोज ऐकायचो. आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत पण इंग्रजीची बाराखडी, शुद्ध लेखन, 1 ते 30 पर्यंतचे पाढे, वाचन, लेखन आणि अभ्यास झाला नाही तर शिक्षा. एक शाळा शिक्षकांनी घेतली आणि एक आमच्या बाबांनी. आणि त्या शाळेची शिस्त वेगळीच होती आणि त्या शाळेतून वाचवायला अगदी आईसुद्धा नव्हती. आम्ही आईच्या मागे जाऊन लपायचो, पण शिस्तीच्या बाबतीत आईने कधीच आम्हाला पाठीशी घातलं नाही. ती शांतपणे बाबांच्या बाजूने उभी राहिली. तेव्हा खूप राग यायचा, एवढा की मोठे झाल्यावर आम्ही मस्करीने म्हणायचो, बापू सेहत के लिए तू तो हानिकारक है. पण आज कळतं बाबांच्या त्या शाळेनेच आम्हाला घडवलं, त्या शिस्तीनेच आम्हाला मजबूत केलं, त्या संस्कारानेच आम्हाला या जगात उभं राहायला शिकवलं. लहानपणी पायाला भेगा पडल्या की रात्री आम्ही झोपल्यावर बाबा हळूच पायाला मलम लावायचे. रविवारी केसात तेल घालून डोकं स्वच्छ करून द्यायचे आणि दिवे लागणी झाली की खेळ अर्धवट सोडून प्रार्थनेसाठी बसवायचं. कधी आनंदाने, कधी रडत रडत. पण आज त्या प्रार्थनेचं महत्त्व कळतं. घरात कोणी आलं तर त्याला उपाशी पाठवायचं नाही, खाऊ एकट्याने खायचा नाही, वाटून खायचा, मोठ्यांचा आदर करायचा, गरजूंना मदत. ही पुस्तकातली वाक्य नव्हती, हे आयुष्य जगण्याचे धडे होते आणि ते धडे माझ्या पप्पांनी दिले. आयुष्य हे फक्त आनंदाचं नसतं, त्यात गोड, कडू, आंबट, तिखट सगळ्याच चवी असतात आणि त्या सगळ्यांना स्वीकारून हसत जगायचं कसं ते आम्हाला बाबांनी शिकवलं. पप्पा, मी तुम्हाला किती प्रश्न विचारायचे, इतके की कधी कधी भंडावून सोडायचे, पण तुम्ही कधी वैतागलात नाही, कधी कंटाळलात नाही. आज मात्र तुम्ही एखादा प्रश्न 2दा विचारलात तरी आमची चिडचिड होते आणि तेव्हा मनात वाटतं खरंच बाबा होणं एवढं सोपं नसतं. आम्ही मोठे होत गेलो, वय वाढत गेलं, जबाबदाऱ्या वाढल्या, पण आमच्यावरची तुमची काळजी, तुमचं प्रेम कधीच कमी झालं नाही. पप्पा, तुम्ही आमच्या आयुष्यातले वटवृक्ष आहात, ज्यांच्या सावलीत आम्ही वाढलो, म्हणून आयुष्याच्या उन्हाच्या झळा कधी फारशा जाणवल्याच नाहीत. खरं सांगायचं तर माझं सर्वात जास्त भांडणही तुमच्याशीच झालं, कारण मला सर्वात जास्त समजून घेणारी व्यक्तीही तुम्हीच होतात. मी रुसले, चिडले, कधी नकळत मन दुखावलं, पण प्रत्येक वेळी तुम्ही प्रेमाचाच हात पुढे केला. पप्पा, आज या वाढदिवशी मला तुम्हाला कोणतंही महागडं गिफ्ट द्यायचं नाही, फक्त एक शब्द मनापासून म्हणायचा आहे. धन्यवाद पप्पा, कारण आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आमच्या चुकांसाठी आम्हाला माफ करा, कारण निस्वार्थ प्रेम म्हणजे काय हे आम्ही तुमच्याकडनं शिकलो.
तुम्ही स्वतःसाठी कधी काही मागितलं नाही, नेहमी आमच्यासाठी देवाजवळ हात जोडले. आमच्या आनंदात तुमचा आनंद शोधला. आज मात्र मी देवाजवळ एकच प्रार्थना करते, देवा, माझ्या पप्पांच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची ताकद मला दे. त्यांच्या प्रत्येक स्वप्नामागे उभं राहण्याचं सामर्थ्य मला दे. त्यांनी आमच्यासाठी जे केलं त्यातलं थोडंसं तरी परत करण्याचं भाग्य मला दे. आणि जर पुढचा जन्म असेल तर पुन्हा याच पप्पांची मुलगी म्हणून जन्म दे. पप्पा, तुम्ही आमचा आधार आहात, आमचा आत्मविश्वास आहात, आमची ताकद आहात, आमची सुरक्षित जागा आहात, आमचं हक्काचं घर आहात, आमच्यासाठी आमचा वटवृक्ष आहात. आय लव्ह यू पप्पा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.